ठेवून एक जोरदार घोषणा देऊया. प्रौढ प्रताप पुरंदर क्षत्रिय कुलावतंस गजपती भूपती अश्वपती प्रजापती छत्रपती शिवाजी महाराज की जय. छत्रपती शिवाजी महाराज की जय. जय भवानी जय शिवाजी. जय भवानी जय शिवाजी. वा. मला वाटलं रेल्वे चालवतात म्हणजे फक्त झुकझुक झुकच माहिती आहे, पण हे सगळं माहिती आहे. आदरणीय व्यासपीठ, मंचावर उपस्थित मान्यवर आणि माझ्या समोर उपस्थित असणारे सर्व सुजान, शानाक्ष, हुशार आणि अलर्ट असे श्रोते, तुम्हाला कदाचित वाटत नसेल खांद्यावर अखंडपणे वाहत आहात आणि तुमचे ते कॉशन ऑर्डर्स, सिग्नलिंग, स्पीड लिमिट्स हे सगळं ध्यानात ठेवून आमच्यासारख्या प्रवाशांना गंतव्यस्थानी व्यवस्थित पोहोचवत आहात. म्हणून सर्वात प्रथम तुमचं सर्वांचं आभार आणि तुमच्या सर्वांचं कौतुक, आणि त्यासाठी सर्वांनी स्वतःसाठी एकदा जोरदार टाळ्या वाजवायच्या. जोरदार टाळ्या वाजवा. थँक्यू. आता जेव्हा व्याख्यानाला उभं राहायचंय तेव्हा एखाद्या व्याख्यानापुढे ऍटलिस्ट माझ्यापुढे तरी असे दोन प्रश्न असतात की आपल्या समोर जो श्रोतावर्ग आहे तो कसा आहे, आणि दुसरा प्रश्न की आपल्या व्याख्यानामध्ये काय कंटेंट असावं की ज्याच्यामुळे या हृदयीचे त्या हृदयी. मी माझ्या मनात तुमच्या मनात म्हणत नाही, माझ्या हृदयातले विचार तुमच्या हृदयात कसे रुजवता येतील हा एक महत्वाचा विषय असतो. तर माझ्या पहिल्या प्रश्नाचं उत्तर मला असं सांगण्यात आलं की जो श्रोतावर्ग तुमच्या समोर आहे हा सर्व जाती धर्मातला, सर्व प्रांतातला, भारताच्या विविध प्रांतातला श्रोतावर्ग आहे. आता कसं आहे की जे महाराष्ट्रातून आलेले आहेत किंवा महाराष्ट्र शाळेतून शिकलेले आहेत त्यांना ऍटलिस्ट छत्रपती पुस्तकात, कारण जसं त्यांनी स्वराज्याची शपथ वाहिली. थोडक्यात समराईज करायचं तर शिवाजी महाराजांच्या वेळेसचं स्वराज्याचं मॅनेजमेंट, ऍप्लिकेशन ऑफ दॅट मॅनेजमेंट इन प्रेझेंट